आपुला तो एक देव करुणी घ्यावा तेने विना जीवा सुख नोहे। ये रती माईके दुःखाची जनती नाही आदि अंती अवसान। अविनाश करी आपुलिया ऐसे लावी मना पिसे गोविंदाचे। ये रती माईके दुःखाची जनती नाही आदि अंती अवसान। तुका म्हणे एक मरणाची सरे उत्तम चिवरे कीर्ती मागे। ए रती माईके दुःखाची जनिती नाही आदि अंती अवसान। विठ्ठल 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 श्री गोपाल कृष्ण संस्थानचे पुजारी श्री हरिभक्तीपरायण किशन महाराज राहोत हे महाराजांना पुष्पहार घालून स्वागत करतील। त्यांच्यानंतर आजचे कीर्तनाचे यजमान कपिल अशोकराव फुलाते आणि ओंकार मारुतराव फुलाते यांनी सुद्धा महाराजांचं स्वागत करण्यासाठी यायचं आहे। आणि सकाळचे अन्नदाते अमोल दिलीप घोगरे यांनी सुद्धा यायचं आहे। त्यानंतर सायंकाळचे अन्नदाते श्री कपिल अशोकराव फुलाते आणि श्री ओंकार मारुतराव फुलाते यांनी सुद्धा महाराजांचं स्वागत करण्यासाठी यायचं आहे। या विठ्ठल 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 मंडली कवरदा हरि विठ्ठल माऊली दानेश्वर जगद्गुरु ब्रह्म एकनाथ भगवान भैरवनाथ भगवान की जय। गोपाल कृष्ण भगवान की जय। विठ्ठल 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 विठ्ठल
आपुला तो एक देव करुणी घ्यावा ते नेविना जीवा सुख नोहे ए रती माईके दुःखाची जनती नाही आदि अंत्य अवसान समचरण सरोजम सांद्रणीला बुधावं जगननी दपानी मंडनम मंडनानं तरुण तुलसी माला गंजनम गंजनेत्रं सदैदबलासं विठ्ठलं चिंतयामि पांडुरंग करो प्रथमन मन पांडुरंगाय करो प्रथमन मन पांडुरंग करो प्रथमन मन पांडुरंग दुसरे चरण संगत्या त्यांच्या कृपा जाणे त्याचा विसार बाबा दी सद्गुरुदास तुका दुसरे चरण संगत्या दुसरे त्यांच्या कृपादाने एकतेचा विस्तार बाबाजी सद्गुरु दास तुका नमो विठ्ठला राजया पांडुरंगा नमो रुक्मिणी माऊली ज्ञान गंगा नमो पुंडलिका नमो चंद्रभागा नमस्कार माझा रुक्मिणी पांडुरंगा राधा मेरे स्वामिनी मेरा देखो दास जन्म जन्म मोहे दीजियो श्री वृंदावन में वास इतना तो करना स्वामी जब प्राण तन से निकले गोविंद नाम लेकर तब प्राण तन से निकले उस वक्त जल्दी आना नहीं शाम भूल जाना राधे को साथ लाना तब प्राण तन से निकले शिवरायांचे कैसे बोलणे शिवरायांचे कैसे चालणे शिवरायांचे सलगी देणे कैसे असे निश्चयाचा महामेरू बहुत जनासी आधारू अखंड स्थितीचा निर्धारू श्रीमंत योगी ज्ञानवंत कीर्तिवंत यशवंत गुणवंत चारित्र संपन्न प्रजाहित दक्ष जानता राजा महायोग पीठे तटे विमर्त्य वरम पुंडली गायदा मुनिंद्रे समागत्य तिष्ठातमानंद कंदम परब्रह्मलिंगम भजे पांडुरंगम पंढरीचा देवराया तुझे पाया दंडवत तुझे नमो ज्ञानेश्वरा निवृत्ती उदारा सोपन देवा मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावन्यादित्य जननी देवाची श्री गुरुचरण सरोज रज निज मन मुकुर सुधारी वर्णव रघुबर विमल सुजोदाय कपलचारी बुद्धिहीन तनु जानिके सुमिरो पवन कुमार बल बुद्धि विद्या देहु मोहि हरव कलेश विकार विठला 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 देवराज सेवमान पावन अग्रिपंकजम व्यालेद्य सूत्रबिंदु शेखरम कृपाकरम नारदादि वृंद वंदितम दिगंबरम काशिका पुरादिनाथ काल भैरवं भजे
जय जय श्री राधारमण जय जय श्री नवल किशोर जय गोपी चित्त चोर प्रभु जय जय माखन चोर दयांचे केल्या स्मरण होय सकळ विद्यांची अधिकरणतेची वंदू श्री चरण श्री गुरूंचे नमस्कारुन आता प्रभु के चरणों में सदा पुनि पुनि करु प्रणाम ऐसी माया तारी रे मेरे प्रियतम श्याम विठला 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 आपुला तो एक देव करुणी घ्यावा तिने विना जीवा सुख नोहे ये रती माई के दुःखाची जनती नाही आदि अंत्य अवसान अविनाश करी आपुली आईसे लावी मना पिसे गोविंदाचे ये रती माई के दुःखाची जनती नाही आदि अंत्य अवसान तुका म्हणे एक मरणाची सरे उत्तमची उरे कीर्ती मागे ये रती माई के दुःखाची जनती नाही आदि अंत्य अवसान प्रस्तुत प्रसंगी महाराजांचे कीर्तन रूपी सेवेकरता निवडलेला अभंग जगदवंदनीय महाराष्ट्रभूषण देहू निवासी पंचमेध पुरुषार्थ जगाचा संसार सुखाचा व्हावा याच्याकरता झगडणारे जगद्गुरु तुकोबरा यांचा 4 चरणाचा अभंग सेवेकरता निवडलेला आहे। या अभंगामध्ये जगद्गुरु तुकोबरा बोलतात, माणूस जन्माला आला का माणूस मरतो, माणूस जन्माला आला का एक ना एक दिवस माणूस मरतो, पण माणसानं जोपर्यंत आयुष्य आपल्या हातामध्ये आहे तोपर्यंत भगवान परमात्मा आपलासा करायचा आहे। विठ्ठल अभंगाकडे वळण्यापूर्वी छोटासा परिहार द्यायचा तो असा, सालाबाद प्रमाणे तुमच्या श्री गोपाल कृष्ण प्राणप्रतिष्ठा सुवर्ण महोत्सव सोहळा 2025 या सुवर्ण महोत्सवामध्ये श्रीमद भागवत कथा ज्ञान यज्ञ ग्रंथराज श्री ज्ञानेश्वरी सामूहिक पारायण सोहळा, अखंड हरिनाम सप्ताह आणि भव्य दिव्य कीर्तन सोहळा काकडदाती श्री गोपाल कृष्ण संस्थान या संस्थानने केलेला हा आयोजित असलेला कीर्तन महोत्सव 2025 वर्ष आहे आणि सुवर्ण महोत्सव वर्षात आहे। 50वे वर्ष आहे वाटतं काका, 50वे वर्ष आहे, सुवर्ण महोत्सव आहे म्हणून सांगितलंय। ज्या वेळेस एखादा सप्ताहाचं सुवर्ण महोत्सव वर्ष येतं, 50वे वर्ष येतं, तेव्हा असं गावाला असं वाटतं का आपलं 50वे वर्ष आहे, मग 50व्या वर्षी लांब लांबची महाराज मंडळी बोलवली पाहिजे। म्हणून आज या काकडदाती गावामध्ये सर्व लांब लांबून महाराज मंडळी या ठिकाणी ज्ञानदान देण्याकरता तुम्हाला या ठिकाणी उपस्थित आहेत। ज्ञानेश्वरी व्यासपीठ चालक आहेत आमचे भारत महाराज घोगरे आहेत, कथा प्रवक्ते गोविंद गुरुजी शास्त्री कारलेकर या ठिकाणी कीर्तनरूपी साथ देण्याकरता महाराष्ट्रातील दिग्गज मंडळी या ठिकाणी उपस्थित आहेत। तुमचं या काकडदातीचं भाग्य आहे, गावाचं भाग्य आहे। आमचे आळंदीकर मंडळ या ठिकाणी उपस्थित आहेत, हे सर्व महाराज मंडळ या ठिकाणी उपस्थित आहेत, वैरुद्ध आहेत, तपवृद्ध आहेत, ज्ञानवृद्ध आहेत। त्याच्यामध्ये गायनाचार्यामध्ये आमचे परममित्र भागवत महाराज आळंदीकर या ठिकाणी उपस्थित आहेत, तुमच्याही चरणात नतमस्तक होतो। आमचे रमेश महाराज गिरे आहेत, तुमच्याही चरणात नतमस्तक होतो। आमचे लक्ष्मण महाराज मंदेवाडकर, त्यानंतर नामदेव महाराज गव्हाणे काकडदाती, हां भरपूर असे महाराज पंजाबराव गवळकर आहेत, उत्तमराव महाराज बोरीकर आहेत, सूर्यबन महाराज डोलारी आहेत, कैलास महाराज येडतरकर आहेत, त्यानंतर संतोष महाराज गरडे आहेत, विठ्ठल पुलाते आहेत, बोरगडी हां वामन पुलाटे बोरी आहेत, ईश्वर घुकसे मांडवा, बापूराव आबाळे मांडवा। मृदंगाचार्यामध्ये आमचे परममित्र जीवलग मित्र रोहन महाराज शिंदे आळंदीकर आहेत, तुमच्याही चरणात नतमस्तक होतो। दुसरे आमचे मृदंगाचार्य मोहन महाराज टाळी कुटे, सर्व या ठिकाणी विनेकरी आहेत, चोपदार आहेत, तुमचे देणगीदार आहेत, अन्नदाते आहेत। आणि ज्यांनी या ठिकाणी मला बोलवलंय, खूप आग्रह केला होता, आमचे ओंकार दादा पुलाते आणि आमचे कपिल दादा पुलाते यांनी खूप आग्रह केला होता। मला रात्री बाबा 11:30 वाजता फोन आला होता, जस्ट कीर्तन संपलं आणि त्यांचा फोन आला मला, म्हटले महाराज आम्ही तुमचं कीर्तन बघितलं पण येताल का आमच्या गावी, येताल का? म्हटलं तुमचं गाव तर भरपूर लांब आहे, लांब आहे तुमचं गावी, मी तुमच्या गावी 100% येणार आहे। मी एकदा तारीख घेतली की मी रद्द करत नाही, मला किती जरी पैसे आले बाबा तरी आपण तारीख रद्द करत नाही। काय रद्द करत नाही? हे माणसं इतकं मान सन्मानाने बोलवतात भागवत महाराज आपल्याला, मग तेवढं पण आपण आलं पाहिजे। आमचे ओमदादा आणि आमचे कपिल दादा यांनी खूप आग्रह धरला, यांच्या आग्रस्त या ठिकाणी आलेला येण्याचा योग। ज्यावेळेस त्यांच्या घरी आलो तर आल्यानंतर खूप मान सन्मान झाला, म्हणून तुमच्याही चरणात दोघांच्या चरणात नतमस्तक होतो।
आमचे साऊंड सिस्टीमवाले दादा साबणे पाटील, तुमच्याही चरणात नतमस्तक होतो. मला वाटलं होतं तिथं आता असं खेडेपाडी दादा खूप खराब सिस्टीम राहतात, पण ज्यावेळेस मी महाराजांना विचारलं आमचे महाराज, ते म्हटले हे सगळे आमचे गवळीकर महाराज आहेत म्हटले. हे सगळं आमचे गवळीकर म्हणजे भगवान परमात्म्याने आम्हाला या गावामध्ये पाठवले भगवान परमात्म्याची श्रीकृष्णाची सेवा करण्याकरता, म्हणून आम्ही या ठिकाणी सर्व समाजाने एकत्र आलेलो आहोत. विठ्ठल तुमच्या या गावामध्ये संतांचं ते तुकाजी महाराज, तुकारामजी महाराज, तुकाराम महाराज या ठिकाणी तुमच्या गावामध्ये संत होऊन गेले. त्यांनी मला खूप काही माहिती सांगितली. 1972 पासून हे मंदिर उभा झालं, त्या मंदिराची प्राणप्रतिष्ठा, मग जीर्णोद्धार सोहळा, भरपूर काही त्यांनी मला सांगितलं. पण तुमच्या गावामध्ये आल्यानंतर मला आनंद पहिला आनंद झाला का पुरुषही तेवढे आहेत आणि महिलाही पण तेवढे आहेत, म्हणून आनंद झाला. तुमच्या गावाला धन्यवाद देतो. आमच्या गावाकडे आलं का महिला जास्त राहतात आणि पुरुष कमी राहतात. आमच्या गावाकडे तुम्ही जर आलेत ना, शनी शिंगणापूर शिर्डीला जर तुम्ही आलात ना, तुम्हाला पाहायला भेटेल महिला जास्त राहतात, पुरुष कमी राहतात. मग महिला मंडळ तुम्ही असं म्हणाल का मग पुरुष बाकीचे कुठं जातात? घर राखण करण्याकरता त्यांना ठेवतात. हा महिला मंडळ, घर राखण करण्याकरता ठेवतात. पण तुमच्या गावामध्ये खूप गोड नियोजन आहे. तुमच्या गावाला खूप कोटी धन्यवाद. तिकडे बसलेली सप्ताह कमिटी, त्या ठिकाणी तुम्ही नियोजन करता, तुमच्याही चरणी नतमस्तक होतो. इकडे सर्व बाल टाळकरी आमच्या मुली आहेत, तुमच्याही चरणी नतमस्तक होतो. या ठिकाणी अज्ञात सगळ्यांच्या व्यक्तीच्या चरणी नतमस्तक होतो आणि सेवेकडे वळतो. मस्तक हे पाया वार करे संताचा, या वार करे संताचा, वार करे संताचा, मस्तक हे पायावरी, या वार करे संताचा, या वार करे संताचा, वार करे संताचा. मस्तक हे पायावरी, या वारकरी संताच्या. बाबा तुमचंही नाव राहिलं, तुमच्या चरणात मस्तक होतो. तुम्ही म्हणताल बाबा तू काय म्हणजे आम्ही दोघं बांध भाऊ असं नाही बरं का. तुम्ही म्हणताल बाबा मी काय तुझा बांध रेटला काय, तू माझं नाव नाही घेतलं म्हणून तुमच्याही चरणात मस्तक होतो. या ठिकाणी अभंग घेतलाय जगद्गुरु तुकोबरायांचा. जगद्गुरु तुकोबराय बोलतात का जन्माला आल्यानंतर माणसाने एकदा तरी भगवंत अंतःकरणामध्ये साठवला पाहिजे. काल का परवा दिवशी अभंग झाला, साठविला हरी जेही हृदय मंदिरी. पण देव आपलासा करण्याकरता तुम्हाला कुठं सायाच प्रयत्न करावे लागत नाही. नलगती सायाच जावे वनांतरा, सुखे येतो घरा नारायणा. भगवान परमात्मा तुमच्यापाशी आहे, पण शोधण्याची ताकद तुमच्यामध्ये पाहिजे. ज्यावेळेस भगवान परमात्मा तुमच्यापाशी एकदा नाही, दोनदा नाही, तीनदा दर्शन देतो, पण तिसऱ्या वेळेस जर तुम्ही दर्शन घेतलं तर तुमच्या जीवनाचं सोनं होतं. आणि तुम्ही दर्शन नाही घेतलं, तुम्हाला जर भगवंत नाही कळाला तर तुमच्या जीवनाची संधी एकदा हुकून गेली, एकदा निघून गेली. तुम्ही किती जरी पाठीमागे हात केला, तुमच्या गावाच्या पलीकडे रस्ता आहे, तर रस्त्याच्या शेजारी तुम्हाला गावाला जायचं आहे. गावाला जाण्याकरता तुम्हाला बस त्या ठिकाणी थांबते. त्या ठिकाणी तुम्ही जर लेट गेलात, तुम्ही थोडा उशीर झाला तुम्हाला जाण्याकरता, बस निघून गेली, तुम्ही जर किती जरी हात केला, बस पाठीमागे येऊ शकत नाही. तसं भगवान परमात्मा एकदा आपल्या हातातून निघून गेला ना, भगवान परमात्मा परत पाठीमागे येत नाही. त्याच्याकरता भगवान परमात्मा कळावा लागतो. तुमच्या या मंदिरामध्ये भगवान श्रीकृष्ण परमात्म्याची गोड अशी मूर्ती आहे. भगवान परमात्म्याला पाहिल्यानंतर मला असं वाटलं का मी गोकुळामध्ये गेलो काय. गोकुळामध्ये ते गोकुळातला परिसर होता, बस जिकडे पाहावे तिकडे आनंदी आनंद. गोकुळीच्या सुखा अंत पार नाही लेका, बाळकृष्ण नंदा घरी आनंदल्या नर नारी, जिकडे पाहावे तिकडे गुडिया तोरणे करती कथा गाती गाणे. त्याप्रमाणे तुमच्या या ठिकाणी पाहायला गेलं तर भगवान परमात्म्याने तुका म्हणे छंदे आणि येणे मोहिले गोविंदे. भगवान परमात्म्याने मन वेधलं असं त्या मंदिरामध्ये गेल्यानंतर होतं. आमच्या ओम दादाने गेल्यानंतर फोटो काढला. आता मी तो फोटो डीपीला ठेवणार आहे.
ओम दादा फोटो डिपील ठेवणार आहे. भगवान परमात्म्याची गोड मूर्त आहे. ज्यावेळेस भगवान परमात्मा तुमच्या गावामध्ये आहे, तुमच्या मंदिरामध्ये आहे, तुम्ही मंदिरामध्ये गेल्यानंतर भगवान परमात्म्याला हात जोडायचे. देवा आजपर्यंत काही झालं असेल ते सोडून दे देवा, सोडून दे. आजपासून जेवढं पाप केलं असेल तेवढं सोडून दे देवा, पण इथून पुढं आमच्या हातून पाप घडून देऊ नको देवा. का घडून देऊ नको? आजपासून मी तुला माझ्या घरी आणतोय. तुम्ही पंढरपूरला जर गेलात ना, पांडुरंगाकडे गेलात ना, पांडुरंगाला सांगायचं देवा चंद्रभागेचं स्नान केलं. तुम्ही चंद्रभागेचं पांडुरंगाला गेलात का? तुम्ही महिला मंडळ गेलात का पांडुरंगाला? महिला मंडळ पांडुरंगाला गेलात का? ओ महिला मंडळ पांडुरंगाला गेलात का? सरकारचे लाडके पैसे आले का? हा इकडं बरं हा हा म्हणल्या पटकन. हा पुरुष वर्ग पांडुरंगाला गेलात का? पंढरपूरला गेल्यानंतर तुम्ही चंद्रभागेचं स्नान केलं. चंद्रभागेचं स्नान केल्यानंतर तुम्हाला एक जण भेटला. त्याचं नाव काय? मंदिरामधल्या इकडे पुरुष वर्ग, तुम्ही चंद्रभागेचं स्नान केल्यानंतर पंढरपूरमध्ये तुम्हाला एक जण भेटला. त्याचं नाव काय? तुम्हाला माझी भाषा कळत नाही का? तुमच्याकडे थोडं अँड माय जो पंढरपूर अँड असं काही सांगू का? तुम्हाला एक जण भेटला, डोक्यावरती मोर पीस होते. ओम दादा डोक्यावरती मोर पीस होते. एका हातामध्ये टाळ होता आणि टाळ वाजवत जवळ आला. वासुदेवाची ऐकावानी जगात नाही रामर, दाम करी काम येड्या दाम करी का, पैशाची जादू लई न्यारी तान्या पोराला त्याची हाव, आई सोडून घेते झेप पैशाच्या मागुनी धाव, जन्मापासून सारी माणस या पैशाची गुलामर, दाम करी काम येड्या दाम करी का, वासुदेवाला हो वासुदेवाला सखाच्या पारी हरिनाम बोला, वासुदेवाला हो वासुदेवाला. वासुदेव पहाट येत असतो म्हणून काकड्यामध्ये वासुदेव पहाटच म्हणावा लागतो. आपण जर दिंडीमध्ये गेलो ना, कधी कधी दुपारच्या 3ला सुद्धा वासुदेव म्हणतात. पण ऐका, करा वासुदेव स्मरण. ज्यावेळेस तुम्ही भगवंताचं स्मरण करता त्यावेळेस भगवान परमात्मा तुमच्यापाशी येऊन राहतो. जनाबाईनं भगवान परमात्मा आपलासा केला. तुमचं परभणी जिल्ह्यामध्ये गंगाखेड तालुका आहे, त्या 5 वर्षाची होती. जनाबाई ज्यावेळेस पांडुरंगाकडे गेली, पांडुरंगाला गेल्यानंतर चंद्रभागेचं स्नान केल्यानंतर ज्यावेळेस रावळामध्ये गेली का, रावळामध्ये गेल्यानंतर भगवान परमात्म्याला फक्त समोर पाहिलं. असं समोर पाहिल्यानंतर फक्त हात जोडले. देवा तू माझ्या घरी ये रे. तुम्ही पण पांडुरंगाला गेलात ना, गेल्यानंतर देवाला सांगायचं देवा एकदा तरी माझ्या घरी येतो, मी वारकरी आहे, तू माझ्या घरी आला पाहिजे. देवाला विनंती करायची. वार 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 करी मी येतो तुझ्या दारी, एक वार पांडुरंगा रे माझ्या घरी, एक वार पांडुरंगा ये रे माझ्या घरी, दिन गोरा कुंभार नाही नाम्यावानी थोर, जनी तुकोबासी माझी कधी ना हो बरोबर, तुझ्या चरण स्पर्शाने घर व्हावे पंढरपूर, जसा विटेवरी उभा पुंडलिक हटावर, एक वार एक येती जाशील तू माघारी, एक वार पांडुरंगा भगवान परमात्म्याला हाक मारली का भगवान परमात्मा तुमच्यापाशी येईल. जनाबाईंना पण भगवान परमात्मा आपलासा केला. एरवी मी सर्वांच्या हृदय दिशी, ज्ञानोबा बोलतात, एरवी मी सर्वांच्या हृदय दिशी, मी अमुक आहे ऐसी, जे बुद्धीस मरे अनिश्ची ते वस्तू गामी. मी प्रत्येक वस्तूमध्ये आहे, पण सापडण्याची ताकद तुमच्यामध्ये पाहिजे. त्याच्याकरता तुम्हाला तुमचं चित्त निर्मळ करावा लागेल. ए बोने गोपाळ राये तेथे
गोपाळ राय गोपाळ गोपाळ तुका मने जीते करारे निर्मळ हे बोनी गोपाळ राय दे दे हे तुका मने जीते करारे निर्मळ हे बोनी गोपाळ राय दे तुका म्हणे चित्त करारे निर्मळ एवनी गोपाळ आहे तिथे. चित्त तुम्हाला महिला मंडळ निर्मळ करावा लागेल बरं का पुरुष वर्ग. चित्त निर्मळ करावं लागेल. चित्त निर्मळ करायचं म्हणजे काय करायचं उपाय सांगून जाऊ का? सकाळी लवकर उठायचं बरं का महिला मंडळ. सकाळी लवकर उठायचं. सकाळी लवकर उठल्यानंतर किराणा दुकानामध्ये जायचं. 5 रुपये घरून घेऊन जायचे किराणा दुकानामध्ये. किराणा दुकानातून 5 रुपयाची निरम्याची पुडी विकत आणायची. किती रुपयाची? 5 रुपयाची निरम्याची पुडी विकत आणायची. थोडंसं कोमट पाणी गॅसवरती करायचं. कोमट पाण्यामध्ये निरम्याची पुडी टाकायची, तांब्यामध्ये कालवायची, पिऊन घ्यायची. चित्त निर्मळ होईल. होईल का चित्त निर्मळ? तुम्ही बाबा चित्त नाही निर्मळ व्हायचं, पोट निर्मळ होईल. तुम्हाला चित्त निर्मळ करायचंय ना, त्याच्याकरता तुम्हाला अंतःकरणातील अहंकार, द्वेष, मद, मत्सर, अहंकार सगळं तुम्हाला बाहेर घालावं लागेल. तेव्हा तुम्हाला भगवंत तुमच्यापाशी येऊन राहील. गवनीनं भगवान परमात्मा आपलासा केला होता. गवनींना गोकुळामधलं उदाहरण जर पाहायला गेलं ना, गवनीनं आपलासा केला होता भगवान परमात्मा. एक एक गवन भगवान परमात्म्याला पाहण्याकरता जायची. नटून ठटून जायची. अशी लिपस्टिक, पावडर, गन काय असेल ते सगळं लावून जायची. पण ज्यावेळेस मेकअप वगैरे करून जायची, भगवान परमात्म्यापाशी गेली का गेल्यानंतर सगळं मन वेधून घ्यायचा भगवान परमात्मा. तो भगवान परमात्मा होता. त्या भगवान परमात्म्याला पाहिलं का अंतःकरणातील सगळं द्वेष, मद, मत्सर निघून जातो. त्या गवनीनं सुद्धा तेच केलं. पाहिल्याबरोबर पहिली गवन दुसऱ्या गवनीने सांगू लागली, का ग तू कानाला पाहिलं, पण कानाला पाहिल्यानंतर तुला काय नेमकं झालं? तिला सांगितलं, मी भगवान परमात्म्याला पाहिलं. पाहिला पाहिला नंदाचा नंदन, तेने वेदियले मन. पाहिला पाहिला नंदाचा नंदन. पहिली गवन गेली, दुसरी गवन गेली, तिसरी गवन आली, 5वी गवन आली. खूप काही गवनी गेल्या. एक एक गवन प्रत्येकाचं उदाहरण सांगत होत्या. पण 95 वर्षाच्या गवनीनं जवळ जावं आणि भगवान परमात्म्याला पाहावं, ही भगवान परमात्म्याची ताकद आहे. विठ्ठल विठ्ठल एकदा गवन सांगत होती, भगवान परमात्म्याला मी आपलंसं करण्याकरता मी ज्यावेळेस गोकुळामध्ये गेल्यानंतर नंदबाबाच्या वाड्यावरती गेले. पण नंदबाबाच्या वाड्यावरती गेल्यानंतर भगवान परमात्म्याला मी पाण्यामध्ये टाकला होता. भगवान परमात्मा पाहिला. हातामध्ये बासरी होती, पण बासरी त्याने वाजवली. पण बासरी वाजवल्यानंतर यमुनेच्या तीरावरती मी पाणी आणण्याकरता गेले. पण गेल्यानंतर तिथं मला बासरी ऐकू आली. पण ऐकू आल्यानंतर काय झालं? तुझ्या मुरलेचा ध्वनी अकल्पित परोग काने. तुझ्या मुरलीचा ध्वनी अकल्पित पडला कानी. विमळ झाले कामधंदा विसरले, कामधंदा विसरले. आहा
सोडावा आणि डायरेक्ट छातीमध्ये लागावा असे आमचे भागवत महाराज आहे. थोडस पुढे ज्यावेळेस ती गवन ऐकायची का ती सुद्धा तिचं मन वेधून घ्यायचा भगवान परमात्म्याची मुरली ती अशी गवन होती. तुझ्या मुरलीचा ध्वनी अकल्पित पडिले कानी विवळ झाले अंत करणी मी घरधंदा विसरले आहारे सावरिया कशी वाजवली मुरली. भगवान परमात्म्याने मुरली वाजावी आणि त्या गवनीचं मन वेधून घ्यावं. तो भगवान परमात्मा गवनीनं सुद्धा आपलासा केला. तिसरी गवन सांगू लागली महाराज आम्ही ज्यावेळेस जायचो का तर यमुनेच्या तीरावरती गेलो. यमुनेच्या तीरापासून जर आम्ही मथुरेला जर चाललो ना दही दूध तूप लोणी घेऊन तर त्याला बघितलं का आमची सगळं मन वेधून घ्यायचं हे मान्य आहे. पण गोविंद घ्या कुणी दामोदर घ्या गे जव तव हसती मथुरे जागे. तिसरी गवन सांगू लागली तुमचं जाऊ दे मी माझं कसं झालं सांगा ऐकते. मैं तो सुध बुध खोई तेरे प्यार में सब कुछ भूल गई तेरे संसार में जोत जला दे प्रीत लगा दे चरणों में ले ले मुरली वाले हो बंसी वाले. भगवान परमात्म्याला सुद्धा आपलंसं केलं गवनीनं. तुम्हाला जर आपलंसं करायचं असेल तर तुम्हाला एक देव आपलासा करावा लागेल. तुम्ही प्रत्येक देव आला का प्रत्येक देवाचं वारानुसार देव बदलता. सोमवार आला का महादेवाची भक्ती करता. मंगळवार आला का देवीची भक्ती करता. बरोबर आहे की नाही महिला मंडळ. तुम्हाला तुमच्याकडे मार्गशीर्ष महिन्यातले गुरुवार आहेत का गुरुवार आहेत का शांबाला आणि भद्रश्रावा आहे का ती कथा आहे का वैभव लक्ष्मीची. हा काही फरक पडला का संसारामध्ये काही नफा तोटा झाला का लाडक्या बहिणीचे पैसे आलेत का परदेशी एक हप्ता पडला का. आता सरकारने असं केलंय महाराज असं केलंय ज्यांच्या नावावरती गाड्या आहेत त्यांचे पैसे रद्द केलेत. आता काहींना गाड्या ऐकून टाकल्या मावशी. हो सकाळीच मला येण्याकरता पैसे नव्हते खिशामध्ये 1 रुपया राहिला नव्हता. वावराचे हप्ते गाडीचे हप्ते सगळं करता करता पैसे नाही राहिले महाराज खिशामध्ये. मग आमच्या मंडळीला म्हटलं आमच्याकडं बायकोला मंडळी म्हणतात बरं का तुमच्याकडे काय म्हणतात बायको म्हणतात का काही फरक वगैरे नाही ना. आम्ही 500 550 किलोमीटर तुमच्याकडे लांब आलोय. आमच्याकडं काहीतरी फरक असतो तुमच्याकडे फरक असतो. आमच्याकडे माणसं मेल्यावरती जातात तुमच्याकडं जीव गेल्यावरती जातात. बर ऐकाय का महिला मंडळ. घरून निघाल्यानंतर माझी बायकोला म्हटलं एक काम कर तुला 13,000 रुपये आतापर्यंत सरकारचे आलेत. ज्यावेळेस यांना सरकारचे पैसे येत नव्हते महाराज तोपर्यंत सोनं 65,000 रुपये होतं. किती हजार रुपये होतं 65,000 रुपये. मी सहज म्हटलं आता सोन्याचे भाव विचारून पाहावा बरं का विठोबोले काका म्हटलं सहज विचारून पाहावा. सोनाराच्या दुकानामध्ये गेलो तर दुकानामध्ये गेल्यानंतर त्यांनी सांगितलं महाराज सोनं आता 87,000 वरती आलंय. कोणामुळे आलं तुम्ही सरकारच्या लाडक्या बहिणी झाल्या. मी काका महिलांवरती खूप बोलायचो पण आता बोलत नाही. तुमचे भाऊ काय साधे नाही राहिले त्याच्यामुळे मी तुमच्यावरती बोलत नाही. ऐका घरून निघालो तिला म्हटलं एक काम कर 5-7 रुपये माझ्या खिशामध्ये दे तुला 13,000 रुपये आले तेवढे पैसे मला दे. आमची मंडळी घरामध्ये गेली. बाहेर असं आमचं टॉमी कुत्रा मोठा कुत्रा आहे हाड मला म्हणे इतके पैसे कमवतो तरी मला पैसे मागतो. म्हटलं देऊ नको पण कुत्र्यावर घालून बोलू नको. हा महिला मंडळाचं काम जोवरी चढण का तोवरी म्हणती माझा माने ती लहान जोपर्यंत पैसा आहे का तोपर्यंत तुम्हाला माझं म्हणणार पुरुष वर्ग. जोवरी चाले मोठा धंदा तोवरी बहीण म्हणे दादा तोवरी बहीण म्हणे दादा तोवरी बहीण म्हणे चाले मोठा धंदा तोवरी बहीण म्हणे दादा तोवरी बहीण दादा तोवरी बहीण म्हणे दादा
ज्या वेळेस पैसा असतो तोपर्यंत बहीण सुद्धा दादाला माझा 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 म्हणते. तुमचं दादा मी माझं सांगतो. आमचे वडील जाऊन 4-4.5 वर्ष झाले. दिवाळीचा दिवस होता आणि दिवाळीच्या धनुत्रयोदशी दिवशी आमचे वडील गतप्राण झाले. अटॅक आला, जागेवरती गेले. पण ज्यावेळेस वडील निघून गेले का महाराज, वडील निघून गेल्यानंतर आम्ही दोघं भाऊ आहोत. 10 एकर जमीन क्षेत्र आहे. बहिणीना भावावरती आमच्या दोघांवरती विनयभंगाची केस दाखल केली. कशा करता? जमिनी करता. जमिनी करता केस दाखल केली. तिनं सांगितलं आम्हाला 10 एकर मधली 5 एकर जमीन पाहिजे. नोही तुझा हा परिवार द्रव्यदारा क्षणभंगूर. नाद बाबा म्हणले तुम्ही तर जाऊ द्या, तुम्ही परिवार म्हणताय, मी तर म्हणतोय बहीण कुणाची, भाव कुणाचा, कुणाकुणाचे सगळे सोयरे मेल्या पाठी सर्व राहिले. सब पैसे के भाई भाई, सब पैसे के भाई, सब पैसे के भाई, सब पैसे के भाई, दिल का साथ नहीं रे कोई, दिल का साथ नहीं रे कोई, सब पैसे के भाई भाई, सब पैसे के भाई, दिल का साथ नहीं रे कोई, दिल का साथ नहीं रे कोई, सब पैसे के भाई, सब पैसे के भाई, पैसे के भाई, सब पैसे के भाई, सब पैसे के भाई, दिल का साथी कोही नाही. जगामध्ये पैसे जर सोडले तर जगामध्ये कोणीही कुणाचं नसतं. कोरोनाचा काळ आला होता. कोरोनाच्या काळामध्ये तुमच्याकडे काहीतरी माणसं गेली असतील. गेली का माणसं तुमच्याकडे? काही कोणाचा भाऊ गेला असेल, वडील गेले असतील, काका मामा शेजारचे पाजार सगळे काहीतरी कोणीतरी गेलं असेल. पण गेल्यानंतर त्यावेळेस पैशाची किंमत माणसाला कळाली. पण जगद्गुरु तुकोबारा बोलतात तुम्ही किती जरी पैसा कमवला, तुम्ही किती जरी धन कमवलं, सोनं नाणं पैसा अडका किती जरी कमवला तर तो तुमच्या सोबत येणार नाही. संग नाही रे लंगोटी, मेल्यानंतर माणसाचा करगोटा सुद्धा कापून घेतात बाबा. करगोटा रावणाची सोन्याची लंका होती, सोन्याची लंका, शुद्ध कांचनाची 7 कोटी 7 कोटी घरं त्या रावणाची होती. पण सांगा ते कवडी नेली नाही. तुका म्हणे जाची संपदा येवडी, तुका म्हणे जाची संपदा येवडी, संपदा येवडी, तुका म्हणे जाची संपदा येवडी, सांगा ते कवडी नेली नाही, सांगा ते कवडी गेली नाही, तुका म्हणे जाची संपदा येवडी, तुका म्हणे जाची संपदा येवडी, तुका म्हणे जाची संपदा येवडी, म्हणे जाची संपदा येवडी, संपदा येवडी. प्रत्येक अभंगाला प्रत्येक शरणाला प्रमाण आहे यांच्याकडे. पाहायला गेलं ना, खरं सांगतो बाबा, काही काही भागामध्ये अशी साथ भेटते का त्याच्यापेक्षा कोरोनाची साथ तरी बरी. हा हा मावशी खरं आहे. तुम्ही मोकाय असल्या म्हणजे 100% तुम्ही मोकाय मनाचे आहात बरं का महिला मंडळ. जी माणसं कीर्तनामध्ये कीर्तनकाराशी मन मोकळेपणाने बोलतात आणि मन मोकळेपणाने असतात ती मोकळ्या मनाची राहतात ओम दादा. पण जी माणसं कीर्तनामध्ये गालातली गालात असतात
आणि गप्प बसतात ती प्युअर भामटी राहतात. भामटी राहतात, एक नंबरची भामटी. हा, महिला मंडळ बरोबर आहे की नाही? खरं आहे का खोटं आहे? एखादीला 4 सुना आहेत, आज सुना पण आहेत. एक थोडी बडबडी आहे, 2 नंबरची खट्या आहे आणि 3 नंबरची शांत आहे. घर फोडायला कारणीभूत 1 नंबरची, 2 नंबरची का 3 नंबरची? 3 नंबरची. तिथं लई शांत आहे. मग जे शांत राहतं ते कार्यक्रमाचा पचकाच करतं. चांगला सप्ताह होतोय ना काकड जातीमध्ये, होऊनच द्यायचं नाही, गपचीप बसायचं पण काडी करायची. हा, आता या ठिकाणी पाहायला गेलं नाही, सगळे महाराज मंडळी माझ्यापेक्षा वयानं ज्ञानानं खूप श्रेष्ठ आहेत, पण या ठिकाणी त्यांचं लेकरू म्हणून ते आपलं सांभाळतात. या ठिकाणी कीर्तनाच्या गादीवरती जो येतो त्याला सांभाळतात. ही सर्व वयोवृद्ध, ज्ञानवृद्ध, तपवृद्ध मंडळ आहेत. प्रत्येक चरणाला त्यांच्याकडे प्रमाण आहे. पण ऐका, ज्यावेळेस जगद्गुरु तुकोबाराय बोलतात, तुम्ही वारानुसार भक्ती करता, मंगळवार आला का तुम्ही देवीची भक्ती करता, बुधवार आला का पांडुरंगाची भक्ती करता, गुरुवार आला का दत्ताची भक्ती करता, शुक्रवार आला का एखाद्या देवीची भक्ती करता, शनिवार आला का मारुतीची भक्ती करता, रविवार आला का परत खंडेरायाची भक्ती करता. तुम्ही अशा कितीही जरी भक्ती तुम्ही पार केली तर तुम्हाला जमणार नाही. त्याच्याकरता तुम्हाला एक काम करावं लागेल. माझ्या पाठीमागे या, माझ्या पाठीमागे या. जगद्गुरु तुकोबाराय बोलतात, माझ्यासोबत या, माझ्यासोबत आले ना, आता आल्यानंतर मी फक्त कोणत्या देवाची भक्ती करतो मी तुम्हाला सांगतो. मी सकाळी उठल्यापासून तर संध्याकाळी झोपेपर्यंत पांडुरंग ध्यानी, पांडुरंग मनी, जागृती स्वप्नी फक्त पांडुरंग, फक्त भगवान परमात्म्याची भक्ती करतो. गोविंद गोविंद मना लागली छंद, मग गोविंद ते काया, भेद नाही देवात आहे. थोडं मोबाईल पुढे घ्या. जगद्गुरु तुकोबाराय बोलतात, मी अशी काही भक्ती करतो का भक्ती केल्यानंतर विठ्ठल विठ्ठल विठ्ठला, माझा विठ्ठल पांडुरंग विठ्ठला, विठ्ठल माझा 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 माझा, विठ्ठल माझा मी विठ्ठलाचा. जगद्गुरु तुकोबाराय बोलतात, मी सर्व भक्ती करतो, पण भक्ती केल्यानंतर मी महादेवाला जात नाही, मी दुसऱ्या देवाला जात नाही, कोणत्याही देवाला जात नाही. म्हसोबाच्या बांधावरच्या म्हसोबाला सुद्धा जात नाही. तुमच्याकडे म्हसोबाच म्हणतात ना, बांधावरचा म्हसोबा. शेंदरी हिंदरी दैवती काही पूजिती भूते घेते, आपल्या पोटाशी रडते, मागती शिते अवधान. जे तुमच्या बांधावरची म्हसोबा तुम्हाला हे मागत असेल, देता का तुम्ही त्याला? देता का नाही? पण दिल्यानंतर सुद्धा तुम्हाला देव पाहू शकत नाही. जगद्गुरु तुकोबाराय बोलतात, मी भगवान परमात्म्याला मनापासून जर हाक मारली तर भगवान परमात्मा माझ्या समोर प्रगट होतो. याचं कारण फक्त एक आहे, मी देव आपलासा केला अभंगाचा. आपुला तो एक देव करून घ्यावा, 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 विन जीवा सुख तेरे विन जीवा सुख नोए, तेरे
घ्यावा तेने विना जीवा सुख नव्हे. त्या भगवान परमात्म्याशिवाय तुमच्या जीवाला सुख भेटणार नाही. त्या देव आपलासा करायचा आहे. तुम्हाला सांगत होतो मी, मार्गशीर्ष महिन्यातले गुरुवार तुम्ही करता. 4 दिवस तुम्ही गुरुवार करता. महिन्यातले 4 दिवस गुरुवार करता. पण गुरुवार केल्यानंतर गुरुवार करायचा अधिकार ते मार्गशीर्ष महिन्यातले गुरुवार कुणाला कुणाला असतात त्याची वरती बोट करा. कुणाला असतात? मावशी तुम्हाला 100% राहणार. हा, तुम्हाला राहतात ना गुरुवार? अजून कोणाला राहतात गुरुवार? वरती बोट करा. तुम्हाला मी एक असा उपाय सांगणार आहे, भगवंत तुमच्यापाशी येणार आहे. वरती बोट करा बरं. कोणाला गुरुवार राहतात? 1 2 काकड जातीमध्ये फक्त 2-3च महिला आहेत का मार्गशीर्ष महिन्यातल्या गुरुवार करणाऱ्या? बाकीच्या काय कोणता आमुष धरतात काय तुम्ही? हा, मार्गशीर्ष महिन्यातले गुरुवार करायचा अधिकार कोणाला आहे ते सांगून जातो. जी महिला लग्न झाल्यापासून आपल्या पतीला एकही शब्द माघारी बोलली नाही, तिला मार्गशीर्ष महिन्यातले गुरुवार करायचा अधिकार आहे. आता करा वरती बोट. महाराज, मी लग्न झाल्यापासून माझ्या नवऱ्याला एकही शब्द माघारी बोलले नाही. करा वरती बोट. त्याचा सत्कार करतो मी इथं. या पुढं. अहो, तुमच्या नवऱ्याचे जर भांडणं झाले ना, भांडणं, पीठ चाललं असं, पीठ परातीमध्ये घेतलं, काठवतीमध्ये पीठ घेतलं, पीठ चाळता तुम्हाला तुमच्या नवऱ्याचे भांडणं आठवले. असे दात खड्या खाऊ पाणी ओतलं, पिठाचा मुंड हातामध्ये घेतला, असं गोल गोल केला, मेला मुर्दा गेला, नवरा गेला, सगळं मार्गशीर्ष महिन्यातले गुरुवार गेले. मावशी, किती जरी तुम्ही गुरुवार जरी केले, नवऱ्याला पाठीमाग बोलले, तर पती हा परमेश्वर राहतो. पती हा परमेश्वर राहतो. लग्न झाल्यापासून पती परमेश्वर राहतो. म्हणून तर मग सरकारने लाडकी बहीण योजना आणली. कमीत कमी भावाला भाऊ तरी मानावं बा. हा, महिला मंडळ, तुम्ही किती जरी देव आपलासा करण्याचा प्रयत्न केला, तर मनापासून जर देव जर आपलासा केला ना, तर 100% देव तुमच्यापाशी येऊन राहील. त्याच्याकरता तुम्हाला काय करावं लागेल? त्याच्याकरता तुम्हाला दुसरं काही करायची गरज नाही. फक्त ठाईचं बैसुनी करा एक चित्त. आवडी अनंत आळा वावा. कुठेही जाण्याची गरज नाही. भगवान परमात्मा तुमच्यापाशी आहे. देव आहे हृदय मंदिरी शोधून पाहे. देव नटला नाना परी भरून उरला चराचरी. सर्वा घटी राम देहादी एक. सूर्यप्रकाशक सहस्र दसमी. विठ्ठल जैस तरी भरला, रीता ठाव नाही उरला. आजी म्या दृष्टीने पाहिला, विठ्ठलची आणि विठ्ठलची. भगवान परमात्मा सगळीकडे आहे, पण पाहण्याची ताकद तुमच्यामध्ये राहते. बरोबर आहे की नाही? तुम्ही वारानुसार भक्ती करता सोडून द्या. तुम्ही महिन्यानुसार भक्ती करायला पाहिजे. महिन्यानुसार तुमच्याकडे करतात का महिन्यानुसार भक्ती? आमच्याकडे करतात. चैत्र महिना आला का चैत्र महिन्यामध्ये कोणता देव राहतो? चैत्र महिन्यामध्ये कोणता देव राहतो? चैत्र महिना आता पुढचाच आहे. मला असं वाटतंय चालू झालाय वाटतं. चैत्र महिना चालू झालाय. चैत्र महिन्यामध्ये कोणता देव राहतो? मी सांगू का? चैत्र महिन्यामध्ये रामनवमी राहते, हनुमान जयंती राहते. चैत्र महिन्यामध्ये कोणता देव राहतो? रामनवमी, हनुमान जयंती. चैत्र महिना गेला, वैशाख महिना आला. वैशाख महिन्यामध्ये कोणता देव राहतो? तुम्ही जर सांगितलं ना वैशाख महिन्यामधला देव, आज मी बेगर पाकिटाचा घरी निघून जाईल. ओम दादा आमचे कपिल दादा म्हणायला पाहिजे, उठायला पाहिजे रे, एकाने विचारायला पाहिजे रे, आणि याला उत्तर यायला पाहिजे रे. बेगर पाकिटाचा याला दाम देतो बा. वैशाख महिन्यामध्ये फक्त एक देव राहतो. कोणता देव राहतो? ऐका. गंगा सिंधू सरस्वतीच यमुना गोदावरी नर्मदा शुभ मंगल सावधान. काही तरुण मंडळी एवढं जरी ऐकलं तरी बरं वाटत. हा, लग्न झाल्यासारखं वाटतं. वैशाख महिन्यामध्ये फक्त नवरदेव. वैशाख महिना गेला, ज्येष्ठ महिना आला. ज्येष्ठ महिन्यामध्ये तुमच्याकडे आहे का येड्या बाबीला फेरा? येड्या बाबीला का वडाला आहे? हा, 7 जन्म मला हाच भेटला पाहिजे. वट पौर्णिमा. हा, मरणारा असू द्या, रात्री पिऊन येणारा असू द्या, आपला असं जरी असू द्या, तरी पण मला हाच नवरा पाहिजे 7 जन्म. काय झालं? वट पौर्णिमेचा दिवस होता, एक महिला अशी 7 फेऱ्या मारत होती. महाराज 7 फेऱ्या मारायच्या झाल्या, ती घरी गेली
आणि घरी गेल्यानंतर तिनं बाड बिस्तर गुंडवलं ती निघाली. निघाल्यानंतर तिचा नवरा म्हटला आताच मागून आली ना, आताच मागून आली का 7 जन्म मला हाच भेटला पाहिजे. ते म्हणले भाऊ 7 जन्म संपले, मग 8वा जन्म चालू झाला. निघाली. ऐका तुम्ही जोपर्यंत आहेत ना तोपर्यंत तुम्ही देवा आपलासा करून घ्या. ज्येष्ठ महिना गेला, त्यानंतर कोणता महिना आला पुढचा? पुढचा कोणता? कोणता? आषाढ महिना आला. आषाढ महिन्यामध्ये कोणता देव राहतो? कोणता देव राहतो? पंढरपुरात काय वाजत गाजत सोन्याचं बाशिंग लगीन देवाचं लागत. पांडुरंगाची वारी राहते. आषाढी करते पंढरीची वारी हे साधना साधना आवडे कार्तिकी पंढरीची वारी साधन निर्धारी आन नाही. ज्यावेळेस भगवान परमात्म्याची वारी येते, श्रावण महिना आला का श्रीकृष्ण परमात्म्याची जयंती येते. श्रावण महिन्यामध्ये अजून नागपंचमी राहते. नागपंचमी शिवशंभूच्या हार गळ्यातील तू भूमीचा स्वामी, हे नागराजा तुझी आज आली नागपंचमी. लगे राखी पौर्णिमा, लगेच श्रावण गेला का भाद्रपद महिना ना. भाद्रपद महिन्यामध्ये कोणता देव? माझ्या गानाचं घुंगरू हरवल गौरीला गावल. गणेश जयंती गणपती बसतात 10 दिवस. भाद्रपद महिना गेला ना अश्विन महिना आला. अश्विन महिन्यामध्ये कोणता देव राहतो? अनादि निर्गुण प्रगटली भवानी. देवीचा वार गेला का लगे श्रावण अश्विनी गेला का परत त्या ठिकाणी कोणता पौष मार्गशीर्ष सगळे महिने असे तुम्ही एका वार लुटून देता, पण देव तुम्ही कधी आपलासा करत नाही. जगद्गुरु तुकोबाराय बोलतात, मी फक्त भगवान परमात्मा आपलासा केला. मी भंडारा डोंगरावरती, भामचंद्र डोंगरावरती, गोरडे डोंगरावरती भजना करता जायचो. ज्यावेळेस सकाळी स्नान वगैरे करायचं, स्नान केल्यानंतर फक्त विठ्ठल 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 करत करत भगवान परमात्म्याची भक्ती करण्याकरता मी डोंगरावरती जायचो. पण डोंगरावरती भजना करता एकदा गेल्यानंतर माझं भजन ऐकण्याकरता तुम्ही आम्ही कोणीही जात नव्हतो. जगद्गुरु तुकोपर्यंत भजन ऐकण्याकरता. वृक्षवल्ली आम्हा सोयरी वनचरे, पक्षीही सुस्वरे आळविती. वृक्षवल्ली आम्हा सोयरी वनचरे, येणे सुखे रुचे एकांताचा वास. नाही गुण दोष अंगा येत वृक्षवल्ली. भगवान परमात्म्याचं भजन ऐकण्याकरता झाडे यायचे, पशु यायचे, पक्षी यायचे. पण ज्या वेळेस जगद्गुरु तुकोबाराय बोलतात, शिवबा कासर माझ्यासोबत भजना करता यायचे, पण भजना करता आल्यानंतर त्यांच्या धर्मपत्नीनं काहीतरी वाईट प्लॅन आखला होता. मी त्यांच्या घरी जेवणाकरता घरी गेलो ना, जेवणाकरता घरी गेलो तर त्या स्त्रीनं माझ्या अंगावरती कडक पाणी टाकण्याकरता रात्रंदिवस प्रयत्न केले. पण एक दिवस असा उजाडला की ज्यावेळेस मी त्यांच्या घरी मुक्कामी राहिलो आणि रात्री मुक्कामी राहिल्यानंतर सकाळी आंघोळी करता पाणी मागितलं ना, तर पाणी मागितल्यानंतर त्या स्त्रीनं 2 वाजता उठून इतकं कडक पाणी केलं होतं, पाण्यामध्ये बोट जरी घातलं तर कातडी घेऊन पडतील इतकं कडक पाणी केलं होतं. ते जगद्गुरु तुकोबाराय बोलतात, जळे माझी काया लागला देवा, जळे माझी काया लागला देवा, जळे माझी काया जळे माझी काया लागला वने, जळे माझी काया लागला वने, जळे माझी काया लागला वने. धावरे गे सेवा माय बापा
धावरे के सेवा माये बाबा जल माझी काया लागला देवा जल माझी काया लागला देवा जय माझी काया लागला वनवा धावरे केशवा माये बापा. जगद्गुरु तुकोबरा बोलतात, मी पहाटे 3 वाजता उठून त्या स्त्रीला सांगितलं मला कडक पाणी पाहिजे, आंघोळी करता कडक पाणी पाहिजे. तर त्या स्त्रीनं मागचा पुढचा कुठलाही विचार न करता चुलीवरती ठेवलेलं पातेलं फडके लावून पातेलं धरलं. माझ्या अंगावरती फडके लावून पातेलं धरल्यानंतर ते गरम पाण्याचं पातेलं माझ्या अंगावरती ओतलं. ओतल्यानंतर जगद्गुरु तुकोबरा बोलतात, मी मागं सुद्धा पाहिलं नाही. कडक पाण्याचं पातेलं माझ्या अंगावरती ओतल्यानंतर अंगाचा दाह होऊ लागला. आणि जगद्गुरु तुकोबरा सांगतात, जय माझी काया लागला वनवा धावरे केशवा माया बापा. जगद्गुरु तुकोबरा बोलतात, मी भगवान परमात्म्याला कळकळीची हाक मारली. हाक अशी मारली की भगवान परमात्मा लगेच प्रगट व्हावा अशी हाक मारली. पेटून उठला वनवा सारा तिन्ही जगाला लागलिया नसे निवारा नसे आसरा कुठे मी शोधू तुला सांग विठ्ठला सांग विठ्ठला. येई गा तू माय बाप पंढरीचा राया तुझ विनशी न वाटेशी न झाली काया. येई वो येई धावनिया. भगवान परमात्म्याला हाक मारली, पांडुरंगा विठ्ठला माय बापा विठ्ठला. तुळशी माळ ही श्वासांची तुटे धाव विठ्ठला. जीव झाला कासावी स्वरूप धाव विठ्ठला. पांडुरंगा विठ्ठला माय बापा विठ्ठला. येग विठाबाई माझे पंढरीची आई. जगद्गुरु तुकोबरा बोलतात, मी भगवान परमात्म्याला हाक मारली, भगवान परमात्मा समोर प्रगट झाला. पण कशाच्या जीवावरती? मी आपुला तो एक देव करुणी घ्यावा तेने विना जीवा सुख नो. हे या भगवान परमात्म्याशिवाय जीवाला सुख नाही. तो भगवान परमात्मा माझ्या समोर प्रगट झाला. पण असं झालं, कडक पाणी माझ्या अंगावरती पडलं होतं, पण पुढं भगवंताच्या पायाला आले होते. भगवंताच्या पायाला पुढं पाहिले आणि जगद्गुरु तुकोबराने विचारलं भगवंताला, देवा कडक पाणी माझ्या अंगावरती पडलंय, पण पुढं तुझ्या पायाला कसं काय आले? भगवंताने उत्तर दिले, मागे पुढे उभा राहे संभाळीत आली आघात निवाराया. उगवी कोडे संकट उगवी कोडे संकट उगवी कोडे संकट उगवी कोडे संकट देवा उभा मागे पुढे उगवी कोडे संकट उगवी कोडे संकट उगवी कोडे संकट. देव उभा मागे पुढे उगवी कोडे संकट निर्वाणी गोविंद असे मागे पुढे काहीच साकडे पडून दी. तो भगवान परमात्मा आपलासा तुम्ही करून घ्यायचा, आपलासा करून. भगवान परमात्म्याचं तुम्ही जर नाव जर घेतलं ना, अंत काही ज्याच्या नाम आले मुका तुका म्हणे सुका पार नाही. भगवान परमात्म्याचं नाव सगळ्यामध्ये श्रेष्ठ आहे, म्हणून भगवान परमात्मा आपलासा करायचा, आपलासा करायचा भगवान परमात्मा. तुम्ही किती जरी म्हणालात महाराज हो महाराज आम्ही भगवान परमात्म्यापाशी गेलो का आम्हाला लगेच आम्हाला आठवतं, देवा आम्हाला काहीतरी सुख दे सुख दे. तुम्हाला भगवान परमात्मा किती जरी तुम्ही भगवानाला सुख मागितलं तर सुख पाहता जवाब पाडेन दुःख पर्वताच एवढे. त्याच्याशिवाय तुम्हाला दुःख म्हणजे दुःखच आहे. प्रपंचामध्ये दुःख बांधवडी आहे, संसार सुखाचा विचार नाही, कुठे सुख अजिबात भेटणार नाही. तुम्हाला गळ्यामध्ये तुम्ही सोनं केलं, सोनं केलं, सोबत येणार आहे का? भूषणे या घेती काढून या, बांधून या देती यामाची याती आणि भूषणे या घेती काढून या. प्रेत असं समोर मांडलं, प्रेतच म्हणतात तुमच्याकडं, ते गेल्यानंतर माणसाला प्रेतच म्हणतात. तिरडीवरती ठेवलं आणि तिरडीवरती ठेवल्यानंतर एका तिची आई होती का, आईच्या कानामध्ये कानातलं शिल्लक राहिलं होतं, कानातलं. मोठी पोरगी रडत रडत आली, रडत
मोठी ना टाहो फोडत आली. आई ए आई अगं काय झालं तुला? कमून उठा ना तू मला कानातला करून देणार होती ना. शेजारच्या बाया म्हणल्या बाईच्या कानातलं राहिलं काढून घ्या निघा. हा भूषण आहे का ती काढून या. तुम्ही किती जरी सोनं कमवलं तुमच्या सोबत येणार आहे का? येणार आहे का? तुम्हाला चांगलं कर्म आवडतं का वाईट कर्म आवडतं? महिला मंडळ चांगलं कर्म आवडतं का वाईट कर्म आवडतं? पाठीमागच्या मोठ्याने बोला की तुम्हाला काही मुगाची भाजी वगैरे खालीत का तुमच्याकडं? मी इतक्या लांबून प्रवास करून आलो तरी पण माझं चालून बिंबीची दटापासून बरोबर आहे का नाही? मी असं म्हणलो का? आज या ठिकाणी या काकड जातीमध्ये आल्यानंतर मला खूप आनंद झाला. हे गाव पाहून हा सर्व समाज पाहून हे पलीकडचे सप्ताह कमिटीवाले महाराज मंडळी साऊंड सिस्टीमवाले मृदंग वादक आमचे यूट्यूबवाले दादा महिला मंडळ पाठीमागच्या तोंड सोडलेल्या महिला मंडळ पाहून मला खूप आनंद झाला. पाठीमागचे तरुण मंडळी म्हणले असते पायात चपला घाला घरी चाला. बाबा जेवण करून आला का नाही पण माझं चालून मनापासून बरोबर आहे की नाही? महिला मंडळ तुम्हाला चांगलं कर्म आवडतं का वाईट कर्म आवडतं? चांगलं कर्म आवडतं. गायामध्ये माळ घालणं चांगलं की वाईट? गायामध्ये सोनं घालणं चांगलं की वाईट? द्या काढून इकडं. मग वाईट आहे तर द्या काढून इकडं. मी घेऊन जातो बा गाडी आणलेलीच आहे. काय पोतं भरभरण तर तेवढे घेऊन जातो. उरलेला आपण मिल बाटके खायंगे. महिला मंडळ तुम्ही घरी जाण्याकरता निघालात. कीर्तन संपलं घरी जाण्याकरता तुम्ही निघालात. जात असताना तुम्हाला दोन मूर्त्या दिसल्या. एक रामाची होती आणि एक रावणाची होती. दोन्ही दगडाच्या होत्या. तुम्ही कोणती उचलणार? रामाची मूर्ती उचलणार. पाठीमागच्या रावणाची उचलणार. कोणाची उचलणार? रामाची उचलणार. धार्मिक आहात सात्विक आहात तुमच्या पाया पडलं पाहिजे. अजून थोडे पुढे गेलात पण अजून थोडे पुढे गेल्यानंतर अजून तुम्हाला दोन मूर्त्या दिसल्या बरं का दादा. दोन मूर्त्या दिसल्या. एक रामाची होती आणि एक रावणाची होती. एक काट्यामध्ये होती आणि एक रोडवरती होती. पण जी रोडवरती होती रामाची दगडाची होती आणि काट्यामध्ये पडलेली रावणाची सोन्याची होती. आता कोणती उचलणार? रामाची उचलणार. 100 रुपये घेऊन मतदान करणारी माणसं आहे आपण. हा बाबा मतदानाची आपण 100 सोडित नाही. सोडतो का? मतदानाची सोडित नाही आपण. इथं रावणाची सोन्याची सोडू का? जाऊ द्या मावशी तुमचं जाऊ द्या. मी माझं सांगतो. हे आमचे कपिल दादा आमचे ओम दादा हे सर्व सप्ताह कमिटी मंडळीने मला फोन केला. माऊली महाराज तुमची 26 तारीख मला पाहिजे. रात्री 8:30 ते 10:30 कीर्तनाची वेळ आहे. भेटेल का? मला 5 मिनिटाचा वेळ द्या. मला डायरी पाहू द्या आणि तुम्हाला फोन करून मी सांगतो. फोन करून सांगतो. यांचा फोन ठेवला आणि मला पुण्यावरून फोन आला. म्हटले महाराज आम्ही तुमचं युट्यूबला कीर्तन ऐकल्यानंतर तुमचा आवाज आम्हाला आवडला. आम्हाला असं वाटतं का आम्हाला तुम्ही 26 तारीख द्यावी बुवा. म्हटलं मला आता पुसद भागातून फोन आला आणि तुमचा पण फोन आलाय. एक काम करा मला 5 मिनिटाचा वेळ द्या. मला कोणता कार्यक्रम परवडतो? पुण्यावाले म्हटले महाराज परवडायचा विचार करू नका. आमदार साहेबांचा वाढदिवस आहे. आमदार साहेब तुम्हाला 51,000 रुपये देणार आहेत. किती हजार? 51,000 रुपये. महिला मंडळ मला एक सांगा मी 51 वाल्याला फोन करीन का 31 वाल्याला फोन करीन? किती वाल्याला? 51 वाल्याला ना. खरं आहे ग बाई. हा मी 51 वाल्याला फोन करीन आणि तू रामाची मूर्ती उचलशील ना. तुम्ही झाल्या सज्जन आणि मी झालो भामटा. हा हे असंच आहे. माया विघ्ने ब्रह्मला खरे म्हणता मी माझे निगरे. हे तो संपत्तीचे वारे सातसो कारे जाईल. हे संपत्तीचा वार आहे. एक ना एक दिवस जाणार आहे. मग जाणार आहेत ना तोपर्यंत भगवान परमात्मा आपलासा करून घ्या. एकदा वार जर निघून गेलं ना जाणार आहे सर्व. कुछ पल की जिंदगानी एक रोज सबको जाना. बरसों किया तो सोचो कल का नहीं ठिकाना. मन है हरि का दर्पण मन में इसे बसा ले. करके तू कर्म अच्छे कुछ पुण्य धन कमा ले. कुछ पल की जिंदगानी एक रोज सबको जाना. बरसों किया तो सोचो कल का नहीं ठिकाना. आहे का? उद्याची गॅरंटी आहे का?
क्षणभंगुर नाही भरोसा क्षणभंगुर नाही भरवसा वारे सावध तोडा माया अशा काही नसले मग गळा पडे भाडा पुरुषे पुढे हुशार तोरा आहे ओ सागा राम रामच महाराज. भगवान परमात्म्याने सुंदर असं शरीर दिलंय पण उद्या जाईल का आज जाईल याची गॅरंटी नाही. आहे का गॅरंटी? मला म्हणलं मग आहे ना. जोपर्यंत गॅरंटी नाही तोपर्यंत जाऊ द्या राहू द्या. पण आयुष्य आहे ना तोपर्यंत भगवान परमात्मा आपलासा करून घ्या. घरून निघालो मी सकाळी 8 वाजता घरून निघालेलो आहे. गाडीमध्ये सकाळी 8 वाजता निघालेलो आहे. आमच्या आईला म्हटलं माझ्या आईला म्हटलं एक काम कर आई चहा कर ग लवकर मला जायचंय बघ खूप लांबचा प्रवास आहे. एकादशीचा दिवस आहे आज लवकर चहा कर. आई घरामध्ये गेली किचनमध्ये गेल्यानंतर गॅस पेटवला पातेलं ठेवलं पण साखरेचा डब्बा पाहायला गेली. साखर माहिती ना साखर हा शुगर हा साखर पाहायला गेली. ती म्हटली दादा हे दादा साखर संपली घरातली साखर संपली. एक काम कर तू चालला ना आता पुसतला काकडदा तिला येता साखर घेऊन ये म्हटलं ठीक आहे. आम्ही ओमदादाच्या घरी आलो किराणा दुकानामध्ये गेलो साखरेची गोणी घेतली. गोणी म्हणते तुमच्याकडे का पोतं म्हणते गोणीच म्हणते हा. साखरेची गोणी घेतली आणि गाडीमध्ये टाकली. महिला म्हणलं गाडीमध्ये साखरेची गोणी तयार आहे आणि मी तुमच्या समोर इथं कीर्तन करत आहे. कीर्तन संपल्यानंतर ती साखर घरी घेऊन जाईल का नाही याची गॅरंटी आहे का? नाही म्हणजे आत्ताच जाईल का? इकडे येऊन आशीर्वाद देता की काय मला? मियाला मुर्दा माया नशिबी पाठ असं काय होत नाही ना. तुम्ही म्हणता हा आल्यापासून सांगतोय जाणार आहे 100% माणूस जाणार आहे. 7वी येते 5व्या दिवशी कपावरती लिहिते का ललाटीचे लिहिले ना मोडेगा काही केले काळे गोरेपणे धुतले फिटवणे. कपावरती लिहून जाते. कोण कधी मरणार आहे सांगता येणार नाही. पण जोपर्यंत आपला आयुष्य आहे ना तोपर्यंत भगवान परमात्मा आपलासा करून घ्या. त्याच्याशिवाय या जीवाला सुख नो हे अभंगाचं दुसरं वरती हात करा. राहू द्या असेच मी चहा पिऊन येतो होता. सगळ्यांनी वरती हात करा. मी खाली घ्यायला सांगितले का? एकदा फोटो होणार आहे तुमचा. हा दादा एक काढा त्यांचा फोटो काढा. दादा तुम्ही उभारून काढा. हा काढा दादा फोटो काढा. दादा उद्या पेपरला बातमी द्या काकड जातीमध्ये. हो मावशी वरती हात करा की काय. हा वरती हात करा काय होतं त्याला पाहू घेऊ. भगवान परमात्म्याला हाक मारायची आपल्याला. हा विठोबा रखुमाई घ्यावा तेने विना जीवा सुख नोहे. येरती माई के दुःखाची जनती नाही आदि अंती अवसान. याला आदिही नाही याला अंतही नाही. या ठिकाणी हे सर्व माईक पदार्थ आहेत जाणार आहेत.
पण भगवान परमात्म्याचं नाव घेतल्याशिवाय कुणीही जाणार नाही कुणी. एकदा जर गेला ना माणूस, गेल्यानंतर पाठीमाग येत नाही पाठीमाग. जगद्गुरु तुकोबारांनी नामस्मरण करावं साहजिक आहे, पण छत्रपती शिवाजी राजांनी सुद्धा नामस्मरण, भगवंताचं नामस्मरण करावं आणि एकच देव आपलासा करावा. असं पाहिलं का तुम्ही? कोणत्या गडावरती गेले, तुम्ही किल्ल्यावरती गेले, तुम्ही कोणत्या गडावरती गेले, तिथं या ठिकाणी म्हसोबाची मूर्त आहे, पांडुरंगाची मूर्त आहे. असं कधी तुम्ही पाहिलं का कधी? तुम्हाला फक्त एक मूर्त दिसेल, एक भवानी मातेची, आणि दुसरी म्हणजे फक्त महादेवाची मूर्त तुम्हाला दिसेल, महादेवाची पिंड दिसेल. का छत्रपती शिवाजी राजांनी प्रत्येक किल्ला आपलासा केला, प्रत्येक किल्ला गडेकोट किल्ला घेतला, पण प्रत्येक किल्ला घेतल्यानंतर सुद्धा छत्रपती शिवाजी राजांनी येसाजी, कोंडाजी, तानाजी, मुरारबाजी, बाजी प्रत्येकाला हाक मारावी. पण प्रत्येकाला हाक मारल्यानंतर फक्त भगवान रायरेश्वराच्या मंदिरामध्ये गेल्यानंतर करंगाईचा अभिषेक करून छत्रपती शिवाजीराजांनी ज्यावेळेस लढाई करता गेल्यानंतर छत्रपती शिवाजीराजांनी फक्त हर हर महादेवाची घोषणा करावी आणि किल्ल्यावरती तुटून पडावं, मुघल सैन्यावरती तुटून पडावं. त्या छत्रपती शिवाजीराजांनी सुद्धा हर हर महादेवाची फक्त एकच देव आपलासा केला. तुम्हाला पण एकच देव आपलासा करायचा आहे. एक दिवशीचा असा प्रसंग होता, छत्रपती शिवाजी महाराज अफजल खानाचा वध करण्याकरता निघालेले आहेत. लक्ष देऊ नाही का? 5-10 मिनिटांमध्ये सांगतो, सेवेला पूर्ण विराम देतो. एवढं तुम्ही घरी घेऊन जा बरं का. मी 100% शेवटी मी तुम्हाला सांगितलं आमच्या राहुरीमध्ये काय झालं महाराज. आजचाच प्रसंग आहे. त्या छत्रपती शिवाजी राजांच्या पुतळा होता आमच्या राहुरीमध्ये, पुतळा आहे. कोण्या एका नालायकानं त्या काळं लावलं छत्रपती शिवाजी राजांच्या पुतळ्याला. उद्या आमचा पूर्ण नगर जिल्हा बंद असणार आहे. ज्या राजामुळं आमच्या मंदिरातील कळस, आया बहिणीचं कुंकू आणि वारकऱ्याच्या गळ्यातील माळ, गळ्यातील टाळ ज्यांच्यामुळे आबादित राहिलं, ते म्हणजे महाराष्ट्राचं दैवत म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज आहेत. हे लक्षामध्ये ठेवायचं. इतिहासाच्या पानावर, रयतेच्या मनावर, मातेच्या कणावर आणि विश्वासाच्या प्रमाणावर राज्य करणारा राजा म्हणजे माझा छत्रपती शिवाजी राजा आहे. प्रत्येकाच्या कपाळावर जेवढं कुंकू आबादित राहिलं ना, तो माझा जाणता राजा म्हणजे छत्रपती शिवाजी राजा आहे. छत्रपती शिवाजी राजा ज्यावेळी छत्रपती शिवाजी राजा अफजल खानाचा वध करण्याकरता निघालेले होते, भवानी मातेच्या मंदिरामध्ये आले, तुळजापूर गावी आले. तुळजापूर गावामध्ये आल्यानंतर ज्यावेळेस भवानी मातेला वंदन केलं, भवानी मातेला नमस्कार केला, भवानी मातेला सांगितलं, हे भवानी माते, मी अफजल खानाचा वध करण्याकरता मी या ठिकाणी निघालेलो आहे. एक काम कर, मला तुझा आशीर्वाद पाहिजे. मी जर जगून वाचून जर आलो ना, तर मी तुझा गोंधळ मांडेल. भवानी मातेनं 62 किलोची तलवार छत्रपती शिवाजीराजांना द्यावी. 62 किलोची तलवार अशी मनातून बाहेर काढली. मावशी अशी चम 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 करत होती तलवार. एकदम चमचम करत होती. तुम्ही भांडे घासले का कशी चमचम करते, अशी चमचम करत होती महाराज. अशी चमचम करत होती. तलवार अशी साक्यानं बाहेर काढली. बाहेर काढल्यानंतर तलवार कशी होती ऐका, चमचम करत होती बर का. चमके शिवबाची तलवार, चमके शिवबाची तलवार, चमके शिवबाची तलवार. तली भवानी जेव्हा म्यानाच्या बाहेर रणात फिरली ना, ती कधीच माघारी. दत्त दौलती समोर केली ना लाचारी, जुलूम करत्या ती रक्ताने ती नाली. तमाम बादशाहीचा वेश तिने पांघरला, चमके शिवबाची तलवार, चमके शिवबाची तलवार, चमके शिवबाची तलवार, चमके शिवबाची तलवार, चमके शिवबाची तलवार. छत्रपती शिवाजी महाराज जेजुरी गावामध्ये गेले, खंडेरायाला वंदन केलं. ज्यावेळेस खंडेरायाला वंदन करण्याच्या अगोदर तुळजापूर गावामध्ये होते आणि तुळजापूर गावामध्ये तुळजा भवानी मातेला वंदन केलं, नमस्कार केला. आईचा गोंधळ मांडला. आईचा गोंधळ कसा मांडला ऐका. अनादि निर्गुण प्रगटली भवानी, निर्गुण प्रगटे भवानी, दिव्यतापाची करावया लागी तू
गावामध्ये गेल्यानंतर त्या ठिकाणी खंडेरायाचं मंदिर आहे. खंडेरायाच्या मंदिरामध्ये गेले. खंडेरायाच्या मंदिरामध्ये गेले आणि खंडेरायाच्या मंदिरामध्ये गेल्यानंतर खंडेराया सांगितलं, हे खंडेराया, दर रविवारी मी तुझी वारी करेल, पण कशी? अम वाग्या सोहम वाग्या प्रेम नगरा वारी, सावध होनी भजनी वाग देव कर कैवारी. मल्हारीची वारी हिची वारी मल्हारीची वारी मल्हारीची वारी मल्हारीची वारी मल्हारीची वारी. छत्रपती शिवाजी महाराज गडावरून खाली आले. गडावरून खाली आले. कॅसेटीतले गाणे चालू होते. रूप घेऊन म्हाताऱ्यात गेला या बानूच्या मेंढ्या राखण्याला. हसून जेजुरीचा राजा गेला बानूच्या वाड्याला. शिव अवतारी मार्तंड मल्हारी, शिव अवतारी मार्तंड मल्हारी, मनात ठेवलं बानूला. टाच मारून घोड्याला गेला बानूच्या वाड्याला. छत्रपती शिवाजी महाराज पैठण गावी आले. एकनाथ महाराजांकडे आले. एकनाथ महाराज समाजाला उद्देश करत बसले होते. समाजाला सांगत होते, काळ आहे, काळ डोक्यावरती गिरटा घालतोय, कधी उचला कधी घेऊन जाईल सांगता येणार नाही. ज्या वेळेस घडोघडी काळ वाट याची पाही अजून किती आहे अवकाश, कधी उचला कधी घेऊन जाईल सांगता येणार नाही. पण तुम्ही तर गेला नाहीत ना. गेल्यानंतर काळाच्या हातामध्ये दाव आहे. तो दाव येईल, तुम्हाला बांधीन असं आवळून बांधील आणि घेऊन जाईल. कसं? हे दारी नाही काल तरी दुसरं येईल. हे दारी नाही काल शेवटी बा काळ बांधून नेईल. सरते शेवटी बा एक जनार्दनी छत्रपती शिवाजी महाराज पैठणच्या गावाच्या थोडे बाहेर आले. आणि बाहेर आल्यानंतर डोक्यावरती असं टोपलं होतं. त्या टोपल्यामध्ये सोया होत्या, वाळ्या होत्या, मनगटे होते, आरसे होते, कंगवे होते, फणी होते, दाताचं दातवण सुद्धा होतं. मावशी ती भिकारीन काय सांगायची आहे का? दाताचं दातवण घ्या ग कोणी, कुंकू घ्या कोणी काळ म्हणे, कुंकू घ्या कोणी काळ, कुंकू घ्या कोणी गाव म्हणे, कुंकू घ्या कोणी गाव म्हणे, कुंकू घ्या कोणी गाव म्हणे, कुंकू घ्या कोणी गाव म्हणे. बाबाची आय के बाबाची आय केसारी कणिक महिना काळी पोत पणिके, केसारी कणिक महिना काळी पोत पणिके, काळी पोत घे बाळाला आधीच्या वारीला धन्याला. तसं बाबा काय म्हणाला, तसं बाबा काय धन्याला. गे ग माय मार ग माय केसारी कणिक महिना काळी पोत पणिके. दौल फिरवी तो तुम्ही डुगु डुगु ऐका, फिरवी तो तुम्ही डुगु डुगु ऐका, डुगु डुगु ऐका. डुगु डुगु ऐका. माधवारी बोल बोल देखा बिगा 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 माधवारी, बोल बोल देखा बिगा माधवारी, बोल बोल बिगा 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 माधवारी. पिंगा ग बाई पिंगा ग, पिंगा ग बाई पिंगा, पिंगा ग बाई पिंगा ग, पिंगा ग बाई पिंगा. अवगा 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 दांगड जिंगा ग, 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 अवगा दांगड जिंगा ग. शिवनेरीत पाना बांधिता हलवी बाळाला, जिजाबाई हलवी बाळाला. काळाचे ते काळ शिवाजी आले जन्माला. जिरराम राजी, जिरराम राजी, हे छत्रपती शिवाजी महाराजांनी सुद्धा देव आपलासा केला. आपुला तो एक देव करून घ्यावा.
तेने विना जीवा सुख नोहे. त्या जीवाला त्याच्याशिवाय सुख भेटणार नाही. मग त्याच्याकरता काय करावं लागेल? तुम्हाला भगवंताचं नामस्मरण करावं लागेल. पण कसं? ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज ज्ञानेश्वर माऊली हरी माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली ज्ञानेश्वर माऊली माऊली ज्ञानेश्वर. तो एक देव करुणी घ्यावा तेने विना जीवा सुख नोहे. ये रती माईके दुःखाची जनती नाही आदि अंती अवसान. या ठिकाणी आल्यानंतर अभंग निवडायचा दुसरा होता, पण या ठिकाणी तुमचं सर्व हा समाज पाहिला, भगवंताची मूर्ती पाहिली म्हणून लावी मनापिसे गोविंदाचे. भगवान परमात्म्याचं वेळ लागावं म्हणून मी त्या ठिकाणी तुम्हाला सांगितलं, देव आपलासा करा. मी कीर्तनामध्ये शक्यतो माणसं जर जवळ असतील ना बाबा, मी गुळ खात नाही. माणसं जर जवळ असेल ना, मी गुळ खात नाही. त्याचं कारण तुम्हाला सांगतो. मी त्या लातूरच्या पलीकडे जिल्ह्यामध्ये गेलो होतो. काही जिल्हा होता मला माहिती नाही, कर्नाटकच्या बाउंड्रीच्या पलीकडे गेलो होतो. असा चिकट गुळ होता. आणि नवरात्राचे दिवस होते. नवरात्राचे दिवस होते, पावसाळ्याचे दिवस होते. धोधो पडणारा पाऊस होता आणि पलीकडं त्यांच्या गावाकडं सोय नव्हती. सोय नव्हती, तुम्ही समजून घ्या. मग रोडवरती सगळी घाण वगैरे झालेली, अख्ख्या गावाची घाणतून एक बाबा आलेले होते धोत्रावले. पाय अशी खूप अशी धोतरवरती वगैरे घेतलेलं, पाय चिखलाने भरलेले, अशी इथपर्यंत पाय भरलेले, खूप पाय भरून नेमकं माझ्यासमोर येऊन बसले. शेजारचे काका म्हटले, एक काम करा, त्यांना गुळ देण्याकरता बसा ना, जवळ बसले तर. ते बसले, बाबा बसले, ते गुळ देण्याकरता बसले. नेमकं त्या मंडळींना मला चिकट गुळ आणून दिला होता, चिकट. ते बाबा काय करायचे, असे गोल गोल गोळी करायचे, स्टँडवरती ठेवायचे. एक गोळी खाल्ली, 2 गोळी खाल्ल्या, 3 गोळ्या खाल्ल्या, 4-5 गोळ्या खाल्ल्या महाराज. पण 5-6 गोळ्या खाल्ल्यानंतर आमचे भागवत महाराज म्हटले, हो महाराज त्यांच्याकडे बघा ना एकदा. काका मी त्यांच्याकडे पाहिलं फक्त, मी उभ्या आयुष्यात कधी गुळ खाल्ला नाही. आज मी तुमच्या गावात गुळ खाल्ला बा. ते काय करायचे, चिकट गुळ होता, गुळाची अशी गोळी करायचे, इथं ठेवायचे. पण जे चिकट हात होते का, चिकट हात ते असे पायाला पुसायचे. तेव्हापासून मी गुळ खात नाही. ऐका, तुम्ही किती जरी अशी भक्ती केली तुम्हाला पावणार नाही. पण भगवान परमात्म्याचं तुम्ही अंतःकरणामधून जर नाव जर घेतलं ना, येऊनी गोपाळ आहे, तिथे भगवान परमात्मा तुमच्यापाशी येऊन राहील. त्याच्याकरता तुम्ही देव आपलासा करा. पण देव आपलासा करण्याच्या नादामध्ये मायाबापाची सेवा कधी विसरू नका. सकळ तीर्थाची दुरे जे का माता पितरे तया सेविसी केर शरीर लोणकीचे. माये बापे केवळ काशी तेने न जावे तीर्थाशी. पुंडलिके काय केले, परब्रह्म उभे केले. आई ती आई असते न बाप तो बाप राहतो. जगद्गुरु तुकोबाराने बाप सांगावा आणि जगद्गुरु तुकोबाराने आई पण सांगावी. आई सी कळवयाची जाती करी लाभावी न प्रीती. जगद्गुरु तुकोबारा बोलतात 4092 अभंगाचा गाथा निर्माण केला, पण बापा करता शब्द कमी पडले म्हणून बापा करता एक अभंग लिहिला. बाप करी जोडी लेकराच होडे, बाप करी जोडी लेकराच मोडे, आपुले कुरावड वा भागवत महाराज. वाळवाने आपुले कुरा कुरावड वाळवड आपुले कुरावड आपुले कुरावड
तुकोबरा बोलतात 4092 अभंगाचा गाथा निर्माण केला, पण माझा करता बापाचे शब्द कमी पडले माझ्याकडून. का? बाप ही खूप मोठी चीज राहते. सकाळची आणि संध्याकाळची जेवणाची सोय करणार तुमची आई तुमच्या लक्षामध्ये राहते, पण आयुष्यभर जेवणाची सोय करणार तुमचा बाप कधी लक्षामध्ये राहत नाही. जगद्गुरु तुकोबरा बोलतात, बाप करी जोडी लेकुराचे ओडी, आपुले करवंडी वाढवूनी. एकाएकी केला मेरा सीताधनी. पण गीतकारानं वर्णन करावं, बाप काय राहतो ना आई काय राहते. आई काय राहते, मी एक गीत लिहिलेलं आहे, ते पूर्ण महाराष्ट्रभर गाजत आहे. मला असं वाटतं आमच्या ओमदादांनी पण तेच ऐकलं असावं. ज्या वेळेस आई जाते आईची किंमत कळते, बाप जातो बापाची किंमत कळते. 5 मिनिटांमध्ये मी तुम्हाला कीर्तन संपवणार आहे. आई काय राहते, तिनं बांधलं घरट दिला विसावा निवारा, तिनं बांधलं घरट दिला विसावा निवारा, घेऊन या पंखा खाली भरविला मोती चारा, दूर उडाली पाखर पांग आईच फेडाया, आज घायाळ पक्षीने जाई पिलाना भेटाया, माया मंदिर हलले लागे कसा फुटाया, आज घायाळ पक्षीने जाई पिलाना भेटाया, माया मंदिर लागे कलस फुटाया, आज घायाळ घायाळ, आज घायाळ पक्षीने जाई पिलाना बेटा. ती आई राहते. कशी राहते, एखाद्याची आई जर गेली असेल ना, हात जोडायची समोर, आईच्या फोटो समोर जायचं. आई जोपर्यंत होती तोपर्यंत तुझी किंमत कळाली नाही, पण आता ना आता किंमत कळते. आई कशी होती तू, लहानपणी आम्हाला अंगाई गीत गायची, अंगाई गीत गाता गाता कधी झोप यायची आम्हाला कळलं नाही. आई पाठीमागे एक खूप आठवण येते, कुठं गेली माझी आई मला करमत नाही, ये ना माझी आई, ये ना माझी आई, 9 महिने उदरात वागविले, बोट धरून तू चालया शिकविले, रडू आले आई मला कोण गाईल अंगाई, ये ना माझी आई, ये ना माझी आई राहते. म्हणून बोलिले लेकुरे वेडी वाकुडे उत्तरे, करा क्षमा अपराध महाराज तुम्ही सिद्ध, साळुंकी मंजूर बोलत असे वाणी, शिकविता धनी वेगदासी. म्हणून आपुला तो एक देव करून घ्यावा, तेने विना जीवा सुख नोहे, येरती माईके दुःखाची जनती, नाही आधी अंती अवसान. अभंगार्थ मी पुन्हा येईल, मी पुन्हा येईल. तुमचा चालू असलेला श्रीमद भागवत कथा ज्ञान यज्ञ ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण सोहळा, तुमचं अमृत महोत्सव असं मला प्राणप्रतिष्ठा सुवर्ण महोत्सव सोहळा 2025 वर्ष 50व, आणि या 50व्या वर्षी माझ्या वाटेला आली 4थ्या दिवसाची कीर्तन रूपी सेवा. सर्व टाळकरी मंडळी गायक मंडळी तुमच्याही सर्वांचे चरण नतमस्तक होतो. ओम दादा आणि आमचे कपिल दादा तुमच्याही चरण नतमस्तक होतो. साऊंड सिस्टीम मोले दादा, आमचे रोहन दादा तुमच्याही चरण नतमस्तक होतो. रमेश महाराज आहेत, भागवत महाराज आहेत, इकडे आमचे सर्व महाराज मंडळ आहेत, तुमच्या सगळ्यांच्या चरण नतमस्तक होतो. काही जर चुकलं असेल तर माझ्या बुद्धीचे दोष सोडून या ठिकाणी सोडून द्या. जे बरोबर असेल ते घरी घेऊन जा. मावशी, एखाद्याला 2 मुलं असेल तर दुसरा समजून माफ करा, एखाद्याला 1 असेल तर 1 समजून माफ करा. मावशी, काही जर नसतं ना मला दत्तक घ्या, पण माफ करा. झालेली कीर्तन रूपी सेवा भगवान श्रीकृष्ण परमात्म्याच्या चरणी समर्पित. सेवेला पूर्णविराम. विठ्ठल जय जय विठ्ठल, विठ्ठल जय जय, जय विठ्ठल जय जय विठ्ठल.
अपराध क्षमा म्हणे ज्ञानेश्वरा करा क्षमा